महाराष्ट्र मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुका, त्या भूम तालुक्यामध्ये असं एक म्हसोबाचं देवस्थान आहे. हिवरा हे गाव आहे. त्या हिवरा या गावामध्ये म्हणजे एक अशी एक परंपरा आहे की डोंगराच्या कड्याकोपऱ्यामध्ये हे गाव हे मंदिर आहे. त्याच्यामध्ये हे असं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे. पण आजूबाजूच्या आपल्या भूम तालुक्यामधील वंजारवाडी असेल, आरसोली असेल किंवा हे मानकेश्वर असेल, काटेगाव असेल, अशी बरेच भूम तालुक्यामधले जेवढी काही खेडे आहेत त्या खेड्यामधून त्या म्हसोबा या देवस्थानाला भेट म्हणजे ते आपल्या नवसाला पावतो. त्याच्यामुळे तेथे लोक आवर्जून आपलं नवस पूर्ण करण्यासाठी म्हसोबाचं हिवरा या गावामध्ये त्याच्या एक डोंगराच्या पाठीमागे असं हे मित्रांनो मंदिर आहे. ते तुम्हाला तुम्ही पाहतात हे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये याची आख्यायिका अशी आहे की त्या मंदिरामध्ये एक आमचे आजोबा किंवा तिथले ज्येष्ठ मंडळी देवाला गेल्यानंतर असे सांगत होते की बारीक असा गाईच्या नखामध्ये खडा तिथं पडलेला होता. त्या खड्याचं रूपांतर असा एक शेतकरी तिथं गेला की त्याला ते खड्यामध्ये काय त्याला दिसलं. त्यानं तिथं त्याची पूजा केली आणि तिथं ती काय त्याची मनोकामना होती ती मागितली, त्याला ती पूर्ण झाली. त्याला ते म्हणजे प्रसन्न झालेच म्हणायचं. त्यांनी त्या देवस्थानामध्ये मग ती प्रत्येक त्या खेड्यातले माणूस, मग मी सुद्धा कळंब तालुक्यामध्ये गौर गाव आहे ते मी म्हणजे आमच्या आजोबांनी ते तिथं जाऊन एक 50 ते 60 वर्ष म्हणजे त्या परंपरा जपण्यात आम्ही तिथं दीपत लावण्यासाठी जातो. आणि त्या म्हसोबा हे पाहतो मी, हे म्हसोबाचं बारीक असं होतं खडा होता. त्या खड्याचा लोणी तूप किंवा काही त्या दुधाचं जे पदार्थ होतं ती जाऊन आम्ही ते आता शेंदूर म्हणतात ते शेंदूर लावून त्याची त्याला पुसतात. आणि त्याची तिथं एक अशी आख्यायिका आहे की दोन तिथं ह्याच्यातले दगडाचे 2 गोळे आहेत. त्या गोळे तिथं असं लावतात त्या लोण्याला, त्या देवाला, आणि ते हात असं उजवा आणि डावा लावून तो जी काय आपली मनोकामना आहे ती पुरी होण्यासाठी तिथं लोक जाऊन ते आपलं देवाला साकडं घालतात. आणि तो देव आपल्याला पावन व्हावा यासाठी म्हणजे लोकांची तिथं सांगतात ही आख्यायिका खरी आहे. म्हणजे ते लोक तिथं सांगतात आणि ते आपलं ज्यावेळेस नवस पूर्ण होतो तिथं ते लोक काय नीती काय आपण नवस बोललेला असतो ते पूर्ण करण्यासाठी येतात. अशी या हिवरा या गावाची आणि त्या म्हसोबाचे देवस्थानाची अशी एक आख्यायिका आहे. असे पूर्वजन तिथले सांगतात. तिथले जे काही वरिष्ठ मंडळी आहेत ते तिथं येऊन असे म्हातारे मामा किंवा कोणी असेल ते या मंदिराचं असं एक म्हणजे तुम्हाला आशीर्वाद मिळतो असं हे मंदिर आहे. तुम्हाला दाखवतोय मी. नवसाच्या घंटे आहेत आणि तिथं बरेच असे माणसं येऊन आपले दर्शन घेतात. भूम तालुका आणि हिवरं हे गाव, या हिवरं या गावात लोक जाऊन आपली मनोकामना पुरी व्हावी व ते तिथे जातात. आणि हे मंदिर आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. जय महाराष्ट्र, जय धन्यवाद मित्रांनो.